नमस्कार, मी आहे कांचन. इकडे पावसाळा सुरू झाला की इकडे लगेच आमच्या डाळिंबांना दिवसाआड फवारा सुरू होतो. सगळ्या लोकांच्या आंब्याचे आंबरस झाले, पण आमच्या कैऱ्या अजून पाडायला पण नाही लागल्या. जसा पाऊस आला आणि इकडं आमच्या डाळिंबांनी फळासोबत जमिनीकडे झेपा घेतल्या. आता आमची भातश्री पण हॉस्टेलवरून घरी आल्याच्या खुशीमध्ये पप्पांनी त्याला डायरेक्ट रान नांगरायला पाठवलं. मग माझं निम्मं काम संपलं म्हणून मी त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी रानात जाऊन झोपा काढत होते. आता आमच्या भातश्रींनी काही काम केलं आणि त्या कामाचे 2 काम नाही झाले, हे कधी होतच नाही. नांगराचा नट खाली पडल्यामुळे पूर्ण नांगर एका साईडला गेला होता. मग माझ्या वजना एवढं वजन लावून केला सरळ नांगर. आता पाऊस पण त्याचा हमला 1 महिन्या अगोदर दाखवल्यामुळे पुण्या चिखलात रान नांगरावं लागलं. आता उन्हाळ्याचे दिवस आले की लगेच आमच्या मोठ्या बहिणी घरी येतात. मग त्यांच्यासाठी आज ठेवलं आम्ही आमरस पोळीचा स्वयंपाक. जिच्यासाठी ठेवला होता तिच्याकडूनच पोळ्या करून घेतल्या. इकडे स्वयंपाक होत नाही, तिकडे लगेच आमचे छोटे पिटकुले पहिला ताव मारता. मग काय मी सगळ्यांना बसायला छोट्याशा बसण्या टाकल्या, दुसरीकडे ताट सजवण्याचं काम चालू होतं. मग काय सगळ्यांना एक एक करून वाढून दिलं. मग शेवटी पहिला घास हा आमरसाचा ओढून सुरू केलं जेवण.